गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. मनी आवडी गायनाची प्रभूला, करी सुस्वरे नित्य जो गायनाला. तयाच्या त्वरे संकटाते निवारी, तुम्हा वीण श्री दत्ता मला कोण तारी. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणे षष्ठस्कंधे अथाष्टादशोऽध्यायः. अदिती आणि दितीच्या संततींचे तसेच मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री शुकदेव म्हणतात, सवित्याची पत्नी पृश्नी हिच्यापासून सावित्री, व्याहृती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी 8 संताने झाली. हे राजा, भगाची पत्नी सिद्धी हिला महिमा, विभू आणि प्रभू हे 3 पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. धात्याला कुहू, सिनिवाली, राका आणि अनुमती या नावाच्या 4 पत्न्या होत्या. यांच्यापासून अनुक्रमे सायम, दर्श, प्रातः आणि पूर्णमास हे 4 पुत्र झाले. धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते. त्याची पत्नी क्रिया, तिच्यापासून पुरुष्य नावाच्या 5 अग्नींची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्मग्रहण केला. या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. महायोगी वाल्मिकीसुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांना वाल्मिकी असे नाव पडले. उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचे वीर्यस्खलन झाले होते. ते त्या दोघांनी घड्यात ठेवले. त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती. तिला उत्सर्ग, अरिष्ट आणि पिप्पल असे 3 पुत्र झाले. हे परीक्षिता, पुलोमनंदिनी शचीला इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मिढवान असे 3 पुत्र झाले. भगवान विष्णूच मायेने वामन रूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती, तिच्यापासून बृहच्छलोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी तिला अनेक संताने झाली. कश्यपनंदन भगवान वामनांनी अदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले याचे वर्णन मी पुढे करीन. आता मी कश्यपांची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकवितो. त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. दितीला दैत्य आणि दानवांना वंदनीय असे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2च पुत्र झाले. त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वी सांगितली आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू दानवी होती. तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकशिपूशी करून दिला. कयाधूला संलाद, अनुल्लाद, लाद आणि प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. त्यांना सिंविका नावाची एक बहीण होती. विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडविले तोच हा राहू. संलादाची पत्नी कृती, तिला पंचजन नावाचा पुत्र झाला. लादाची पत्नी धमनी, तिला वातापी आणि इल्वल असे 2 पुत्र झाले. या इल्वलानेच अगस्तींच्या आतिथ्याचे वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले होते. अनुलादाची पत्नी सूरम्या होती. बाष्कल आणि महिष असे तिचे 2 पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याची पत्नी देवी, तिचा मुलगा बळी. बळीचे पत्नीचे नाव अशना होते. तिला बाण इत्यादी 100 पुत्र झाले. बळीच्या सुप्त महिम्याचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे. बाणाने शंकराची आराधना करून त्यांच्या गणांचा तो प्रमुख बनला. आजसुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ राहतात. दितीचे आणखी एकूण 50 पुत्र होते. त्यांना मरुद्गण म्हणतात. ते निपुत्रिक होते. इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणेच देव बनविले. राजाने विचारले, गुरुवर्य, मरुद्गणांनी असे कोणते सत्कर्म केले होते ज्यायोगे ते आपला जन्मजात आसुरी भाव सोडू शकले आणि इंद्राने त्यांना देव बनविले? हे ब्रह्मन, माझ्यासह हे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणून आपण हे रहस्य आम्हाला सांगावे.
सूत म्हणतात, शौनका, राजा परीक्षिताचा हा प्रश्न थोड्या शब्दात पण गर्भितार्थ असणारा होता. शिवाय त्याने तो मोठ्या आदराने विचारला होता, म्हणून सर्वज्ञ श्री शुकाचार्यांनी मोठ्या प्रसन्न चित्ताने त्याचे कौतुक करीत म्हटले. श्री शुक म्हणाले, भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष असे दोन्ही पुत्र मारले. म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली. इंद्रविषयी क्रूर आणि निर्दय आहे. त्याने आपल्या भावांनाच मारले. मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा बरे घेईन? राजे देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात, परंतु एक दिवस तो देह किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जातो. अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही. त्यामुळेच त्याला नरकात जावे लागते. इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून मस्तवाल झाला आहे. म्हणून जो इंद्राची घमेंड जिरविल असा पुत्र मला व्हावा असा विचार करून दिती सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम आणि इंद्रिय निग्रह या उपायांनी आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली. हे राजा, पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम, मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेमकटाक्ष यांनी त्यांचे मन जिंकून घेत असे. कश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर्दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे म्हणाले. स्त्रियांच्या बाबतीत यात काही आश्चर्य नाही. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली. राजा दितीने कश्यपांची अशी सेवा केली. यामुळे ते तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून म्हणू लागले. कश्यप म्हणाले, हे स्तुत्य सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी जी इच्छा असेल ते मागून घे. पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्टवस्तू दुर्मिळ आहे? पती हेच स्त्रियांचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते. कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहे. पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवांच्या रूपाने त्याच भगवंतांची उपासना करतात. त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंतांचीच पूजा केली जाते. म्हणून हे प्रिये, कल्याण इच्छणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात. हे कल्याणी, तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस, म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. कुलटांना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे. दिती म्हणाली, ब्रह्मन, आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे 2 पुत्र मारवून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारील असा एक अमर पुत्र मला द्या. दितीचे हे मागणे ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला. अरे रे, आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अहो, आज मी इंद्रियांच्या विषयांमध्ये रमल्यामुळे स्त्रीरूप मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतले. दीनवाण्या मला निश्चितच नरकात जावे लागेल. यात या स्त्रीचा तरी काय दोष? कारण ही आपल्या वळणावरच गेली. मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही. खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझाच धिक्कार असो. स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ, त्यांचे बोलणे जणू कानांचे अमृत, परंतु हृदय मात्र जणू सूर्याची तीक्ष्ण धारच होय. अशा स्त्रियांचे चरित्र कोण जाणू शकेल?